आता आपण सर्वच जण कामाला जातो, जॉबला जातो. क्षेत्र कोणताही असो, कोणी नवीन सुरुवात करतंय तर कोणाला 10 वर्षाचा अनुभव आहे. ह्या गोष्टी सर्वांना लागू होतात. ह्या गोष्टीचा फायदा सर्वांना नक्कीच होईल आणि काही लोक माझ्या मताशी सहमत असतील. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. प्रत्येक ऑफिसमध्ये अघोषित ग्रुप्स असतात. ते थोड्या दिवसांनी तुम्हाला कळतील. तेव्हा कामापुरते बोलणे ठेवा. लोकांशी एकदम मैत्री करू नका. व्यवस्थितपणे ऑफिसमध्ये येऊ नका. कॉलेजचे दिवस आता गेले. कपडे फॉर्मल घातले तरी चालतील. कपड्यांमुळे तुम्ही तुमच्या जॉबला किती गंभीरपणे घेता हे कळतं. ऑफिसमधल्या पोरींशी फ्लर्ट करू नये. आधीच त्या पोरींमागे अर्ध ऑफिस असतं, परत त्यात तुमची भर पडते. मग हा पोरींच्या मागे असतो अशी इमेज होऊन बसते. माझ्या वडिलांशी माझं पटत नाही इतक्या वैयक्तिक गोष्टी ऑफिसमध्ये सांगू नका. लोक गैरफायदा घेऊ शकतात. फेसबुक, इंस्टाग्राम वर ऑफिसमधल्या लोकांना ॲड करत बसू नका. काय गरज नसते. आउट ऑफ बॉक्स विचार करतो. आता हे विचार सगळ्यांना दाखवतो. सगळे इम्प्रेस होतील असं काही विचार करू नका. काय गरज नसते. जेवढं काम आहे तेवढं पूर्ण करा. त्यांवर विनोद करून हसू नका. त्यामुळे लोक दुखावतात, तुमच्या विरोधात जातात. बॉसला उलटपणे बोलू नका किंवा त्यांच्या पुढे पुढे करू नका. तो आहे म्हणून तुम्ही आहात. त्यामुळे जेवढं तो काम सांगेल ते पूर्ण करा. गप्पा मारत बसू नका. आलेलं काम टाळू नका. या कामामधून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे. नवीन जॉब असला की सगळंच काम करावंसं वाटतं. घरादाराचा विसर पडू शकतो. म्हणून एकदम भरपूर कामं अंगावर घेऊ नका. झेपणार नसेल तर नम्रपणे सांगा. बरेच लोक हा मला असा म्हणाला, मी त्याला असं बोलणार यात अडकतात. बिंब बाजूलाच राहतं. कोणी काही म्हणालं तर सोडून द्या. वाद घालायची ही वेळ नाही, कारण संपूर्ण कुटुंबाचं ओझं आपल्यावर असतं. माज करत फिरायचं नाही. तिथे आपल्यापेक्षा वयाने, कामाने मोठी लोक असतात. लोकांना नम्रपणा भावून जातो. नम्रपणे मदत मागितली तरी मिळून जाते. संभोग, राजकारण, धर्म, जात यावर काही बोलू नका. आपण काम करायला आलो आहोत. समाज परिवर्तनाचे धडे नंतर गिरवता येतील. गॉसिप करू नका. कोणी करत असेल तर पुढे काही म्हणू नका. फक्त फालतू गॉसिप पायी लोक नोकरी गमावतात. ऑफिसमध्ये काही येडे लोक असतात, पण तरी तिथे टिकून असतात. ऑफिसमधले असे येडे ओळखून काढा. त्यांच्यापासून दूरच राहा. काही सांगितलं तर लगेच विश्वास ठेवू नका. लोक काहीही सांगू शकतात. आपला लगेच विश्वास बसतो. त्यामुळे ओके म्हणून सोडून द्या. चोरून सेल्फ्या अजिबात काढू नका. लोकांना तुमची कीव वाटू शकते. वजन कमी कर असे काही फुकटचे सल्ले कोणाला देत बसू नका. तुला किती पगार आहे असं सगळ्यांना जाऊन विचारत बसू नका. कोण किती कमावतो हे फक्त निरीक्षण करून लक्षात येईल. मला जास्त काही येत नाही. मी इथे शिकायला आणि नम्रपणे काम करायला आलो आहे. एवढं डोक्यात ठेवून कामाला लागा. आणि ह्या गोष्टींचा विचार केला, निरीक्षण केलं तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये कधीही अडचण येणार नाही. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि ऋषी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.